शेठजींनी मला खूप धीर दिला आणि मी ठरवलं, मी लिहणार, मी वाचणार, मी शिकणार आणि मी शिकविणार बी. आणि त्याच वेळेला बुधवारात पिढ्यांच्या वाड्यात खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतल्या पोरींसाठी मुलींची पहिली शाळा सुरू झाली. लोक म्हणायला लागले, क्षुद्र तर क्षुद्र, क्षुद्रांच्या पोरी पण शिकायला लागल्यात. आणि ती हो आणि ती, आणि ती हो आणि ती. सगळीकडे चर्चा सुरू झाली. त्याच वेळेला तिथे त्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या पंतोजींना त्या लोकांनी छळून 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 ती शाळा सोडायला लावली. त्यावेळेला शेठजी मला म्हणले, ते काही नाही साऊ, तू जायचं शाळेत शिकवायला. मी जमल का मला? पण धाडस केलं. खाली मान घालून जायची मी. लोक टका मका बघायची. त्यावेळेला पुण्यामध्ये वार्ता पसरली, एक शूद्र स्त्री शिकवायला लागली. अधपतनाचा कळस, अधपतनाचा कळस, हो अधपतनाचा कळस. पण शाळेत गेली मी. शाळेतल्या मुली बघितल्या आणि माझा जीव भांड्यात पडला. फार 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 छळलो या लोकांनी. दगड गोटे शेणाचे गोळे अंगावर येऊन पडायचे. पण मी शेठजींचं काम चालूच ठेवलं. माझ्या ज्योतीनं लावलेल्या प्रकाशाच्या वाटेवर मी चालत राहिले. हातात हात घेऊन